घरची बिकट परिस्थिती. वडील कोल्हापुरात हॉटेलमध्ये कामाला, तर आई कोल्हापुरात राहून पालेभाज्या विक्रीचा व्यवसाय करते. चुलते मार्केट यार्डात हमाली करतात. अशा परिस्थितीत संगीता ही चुलतीजवळ मारुतीच्या धनगरवाड्यात राहून शाळेला जाऊ लागली. शाळाही जवळ नाही. तब्बल 8 ते 9 किलोमीटर अंतर असलेल्या बोलोली या गावात जावं लागतं. दररोज संगीता ही 8 ते 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत जाऊ लागली. डोंगरावरून चालताना कधी तिनं ऊन, वारा, पावसाची तमा बाळगली नाही. दररोज पहाटे उठून अभ्यास, त्यानंतर सकाळी जेवण बनवून जनावरांना चारा टाकायचा, दोन्ही वेळचा डबा घेऊन मग शाळेत जायचं. सायंकाळी 4:30 वाजता शाळा सुटल्यावर पुन्हा 8 ते 9 किलोमीटर चालत घरी जायचं. त्यानंतर जेवण बनवायचं आणि मग अभ्यास, असा तिचा दिनक्रम होता. संगीताच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी डोळ्यात नेहमीच स्वप्न असतं. अभ्यासात तिची जिद्द, शाळेतील शिक्षकांचं मार्गदर्शन आणि आईवडिलांचं पाठबळ यामुळं तिनं 10वीच्या परीक्षेत 87.40% गुण मिळवलेत. विशेष म्हणजे ती शाळेत मराठी माध्यमात प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाली आहे. मी कामाला आहे. माझी मुलगी चांगले टक्के पडल्यामुळे मला अभिनंदन सर. आणि तिला चांगले शिकवायचं अजून अपेक्षा आहे. तिला चांगली सर्व्हिस वगैरे साठी चांगले अजून तिला चांगले कॉलेजला वगैरे तिला आपण पाठवू. संगीता ही शिक्षकांच्या अगोदर शाळेत हजर असायची. कोणताही तास तिने चुकवला नाही. घरची गरीब परिस्थिती असल्यानं संस्थेनंही तिला मदत केल्याचं शिक्षक सांगतात. घरच्या मंडळींबरोबरच शिक्षकांनी मदत केल्यानं आपल्याला यश मिळाल्याचं संगीता सांगते. आणि अभ्यासला बसायचं, तोंड वगैरे धुवून आणि नंतर मग आवरायचं, शाळेला आंघोळ वगैरे करून. आधी पहिलं अभ्यासला बसायचं, 5ला उठून तोंड वगैरे धुवून अभ्यासला बसून गेल्यावर मग आंघोळ करायचं आणि मग शाळेत आवरायचं. 8 वाजता आमचं 9:30ला तास सुरू व्हायचं. मग 8:30ला इथनं आम्ही 7:30ला निघायचो आवरून शाळेत वगैरे. 7:30ला निघल्यावर तिथे 9:30ला पोचायचं. मग तास सुरू व्हायचे. मग 10:30ला तास आपल्या प्रार्थनेची बिल व्हायची. मग 11 ते 5 शाळेत थांबायचं आणि मग या यशाबद्दल संगीतावर कौतुकाचा वर्षाव होत असून तिचा भव्य सत्कारही करण्यात आला. यावेळी उपवडेच्या पोलीस पाटील A.S. पेंडुरकर, संस्थेचे अध्यक्ष V.D. बाटे, संस्थेचे उपाध्यक्ष N.G. दुर्गुळे, सचिव S.P. राणे, खजानीस K.K. मंडलिक, संचालक S.H. सुतार, R.N. बाटे, L.D. मोरे, R.N. दुर्गुळे, शाळेचे मुख्याध्यापक B.S. मोळे, शाळेचे शिक्षक K.D. पाचाकटे, K.K. पाटील, R.B. खाडे, S.S. शिंगे, Y.J. दुर्गुळे, S.S. राणे आदी उपस्थित होते.